श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लोबीजू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. ही बनवलेली आहे मी घरगुती क्रीम, जी त्वचेला स्वच्छ, तजेलदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. चला तर मग ही क्रीम कशी बनवायची ते आता पाहूया. पिंपल्स, डाग आणि त्वचेचा निस्तेजपणा यामुळे तुम्हाला त्रास झाला आहे का? तर मी आज तुम्हाला तुळशीपासून बनवलेली एक नॅचरल घरगुती क्रीम दाखवणार आहे. ती तुम्ही शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप न करता. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया ही क्रीम आपल्याला कशी बनवायची. तुळस ही केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची नसून आपल्या स्किनसाठी खूप फायदेशीर आहे. तिचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्स कमी करण्यास मदत करतात, तर अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तजेलदार ठेवण्यास मदत करतात. आणि ही क्रीम आपण छान आयुर्वेदिक पद्धतीने तयार करणार आहे. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला मेन तर तुळशीची पानं, त्याच्यानंतर लागणार आहे रोज वॉटर, आणि मी ही घेतलेली आहे आंबी हळद आणि ॲलोव्हेरा जेल. तर पानं छानपैकी स्वच्छ धुवून घ्या, कारण आपण त्याची क्रीम बनवणार आहे चेहऱ्यासाठी, त्यामुळे पानं स्वच्छ 2-2 वेळा धुवून घ्यायची. जर तुमच्याकडे आंबी हळद नसेल तर घरगुती पण चालेल, पण ती घरगुती तयार केलेलीच पाहिजे, विकतची घेऊ नका, कारण त्याच्यामध्ये भेसळ असतं आणि आपल्याला ती स्किनसाठी पाहिजे आहे. त्यामुळे सगळं अगदी स्वच्छ आणि भेसळ नसलेलं हवं आहे. आता आपल्याला हे क्रीम जवळजवळ फक्त 8 दिवसाचंच बनवायचं आहे, त्यामुळे मी 1 बाऊल तुळशीची पानं घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि आपल्याला छान कुटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं कडुलिंबाचं पानसुद्धा घेतलेलं आहे. तुमच्याकडे असेल तर ते कडुलिंबाची पानं टाका, नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर कडुलिंबसुद्धा पिंपल्स, अतिरिक्त तेल येते आपल्या स्किनवर, ते कमी करतं आणि स्किन आपली स्वच्छ ठेवण्यास मदत करते. तर अशा प्रकारे मी छान खलबत्त्यात कुटून घेत आहे तुळशीची पानं. थोडं तुम्ही किंचित पाणी टाकून पण ते कुटू शकता, किंवा तुमच्याकडे नसेल आता खलबत्ता तर तुम्ही मिक्सरमधनं सुद्धा काढू शकता. तर आता अशा प्रकारे मी छानपैकी तुळशीच्या पानांचा रस काढून ठेवलेला आहे. तुळशीची पानंसुद्धा आपल्याला ताजी हवी आहे, की जेणेकरून त्याच्यामधनं भरपूर रस निघाला पाहिजे आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 2 चमचे ॲलोव्हेरा जेल. ॲलोव्हेरा जेल आणि तुळशीचा रस व्यवस्थित मिक्स करायचा, जेणेकरून ते छान एकजीव झालं पाहिजे. पाहू शकता तुम्ही कलर किती छान झाला आहे त्याचा. तर आणि याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला रोज वॉटर. ॲलोव्हेरा जेल आपल्या स्किनला हायड्रेट ठेवते. त्याच्यानंतर आणि आपण हे जे गुलाब जेल टाकत आहे, तर हे स्किनला आपल्या थंडावा देते. आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे व्हिटॅमिन ई कॅप्सूल, जी आपल्या स्किनला सॉफ्ट ठेवते आणि आपल्या स्किनवर जो कोरडेपणा आला असेल ते सुद्धा ते कमी करण्यास मदत करते. अशा प्रकारे हा व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल कट करायच्या आणि त्याच्यामधलं जे ऑइल आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं. आपण या घरगुती क्रीममध्ये तुळस, थोडंसं कडुलिंब, ॲलोव्हेरा जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, चिमूटभर हळद आणि रोज वॉटर वापरले आहे. तुळस आणि कडुलिंब त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करते. ॲलोव्हेरा त्वचेला मॉइश्चराईज करते. व्हिटॅमिन ई कॅप्सूल आपल्या स्किनला न्यूट्रियंट्स देतं. तर रोज वॉटर त्वचेला ताजेतवाने म्हणजे फ्रेश आणि थंड ठेवण्यास मदत करते. हळद त्वचेला नॅचरली चमक देते. क्रीम आपल्या स्किनसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही ही रोज रात्री झोपताना लावा. जर आपण नॉर्मल क्रीम लावतो ना, तशीच तुम्ही ही नाईट क्रीम म्हणून यूज करा. वॉश करायची गरज नाही आहे. तुम्ही बघाल तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग हळूहळू, किंवा तुमची चेहऱ्यावरती कोरडेपणा असेल, तो काही दिवसातच कमी होण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे ही क्रीम तयार झालेली आहे. मी तुम्हाला लावून दाखवते. रात्री चेहरा क्लीन करायचा आपला एकदम स्वच्छ, आणि त्याच्यानंतर ही क्रीम लावून थोड्या वेळ मसाज करायची आणि रात्रभर तशीच राहू द्यायची. सकाळी उठून स्वच्छ थंड पाण्याने चेहरा धुवून टाकायचा. आणि ही क्रीम तुम्ही फ्रीजमध्येच ठेवा आणि 8 दिवसासाठीच बनवायची.
तर कसं वाटलं हे क्रीम? आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.